जगामधील सगळ्या लोकांना सुख हवं आहे, जेवढे जगामध्ये लोक आहेत त्या सर्वांची धडपड सुखासाठी चालली आहे. पण ज्ञानदृष्टीने पाहिले, सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ज्ञानाशिवाय शाश्वत सुख नाही. आणि हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वस्वरूपाचे ज्ञान म्हणजे परमात्मा स्वरूपाचे ज्ञान. हे ज्ञान ज्याला झाले आहे त्याला आपण कोण, देव कोण आणि विश्वाचे स्वरूप काय सगळे कळेल. आणि ज्याला कळले तो सुखी आहे. त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. बाकी जे लोक दिसते भासते ते खरे मानतात आणि या दिसते भासते त्याच्यातूनच आपल्याला सुख मिळणार आहे म्हणून धडपडतात. त्यांच्याकडे सर्व काही असून, मग धनसंपत्ती असेल, उपाधी, पदवी, 14 विद्या 64 कला आहे, त्यांचं ज्ञान असेल, परंतु सुख नसेल. सुखाची तळमळ धडपड त्यांची काही संपणार नाही. जेव्हा या विश्वाचे सत्यस्वरूप कळेल आणि मुख्य देव कोण, तो कसा वर्ततो, त्याचे कार्य कसे चालते हे जाणतो आणि आपली खरी ओळख जाणतो. तोच खरा सुखी आहे. आणि हे ज्ञान पुस्तकात, ग्रंथात, विद्यालयात, शाळेमध्ये मिळणार नाही. त्यासाठी संत सद्गुरू जे ज्ञानी पुरुष आहेत, ज्यांना आत्मसुखाची प्रचिती आहे, तेच फक्त हे ज्ञान देऊ शकतात. म्हणून जीवनामध्ये प्रपंच करत असताना परमार्थाची म्हणजे संत संगतीची नितांत आवश्यकता आहे. संत संगती म्हणजे सत्याची संगत. सत्याची संगत कशी संगत? सततची संगत. फायद्यासाठी सत्य वापरतो आणि जेव्हा आपल्याला असं वाटलं तर असत्याचा स्वीकार करतो. ते नव्हे, सत्याची सतत संगत ही सत्संगत. संतांची संगत ही सत्संगत अशी म्हणतात. कारण संत हे चालते बोलते परब्रह्म असतं. त्यांनी सन्मार्गाचा स्वीकार केलेला असतो, अनमार्गाचा त्याग केलेला असतो. ते स्वतः सत्य स्वरूप असतात. आणि ही ज्याच्यामध्ये लक्षण आहे तो उत्तम पुरुष आहे. वाया का गेला आहे? मायेच्या नादाला लागला. मायेच्या नादाला का लागला आहे?
तर मी देह आहे कल्पना आणि माया विश्व करे. आणि त्यामुळे देहमनिंद्रिय काय जे म्हणत आहेत ती त्याची पूर्तता करण्याच्या मागे लागलेला आहे. मग देहमनिंद्रियांच्या गरजेपोटी प्रपंचाचा पसारा मांडला. मग स्त्रीची गरज लागली, पुरुषाला पुरुषाची गरज स्त्रीला लागली. आणि त्याच्यातून संसार सुरू झाला, प्रपंच सुरू झाला. मग तो पसारा किती वाढला? वाढतच गेला. आणि मी माझ्यामध्ये गुंतला. तो सत्स्वरूपाला मुकला, तो भरकटला, भ्रमामध्ये सापडला. त्याची भ्रमंती भ्रमामध्ये सुरू झाली आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकला दुःख भोगतो. जो उत्तम पुरुष आहे तो त्याच्यातून सुटला. आता उत्तम पुरुष कसा असतो, त्याची लक्षणं काय, त्याला कसे ओळखा? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं महत्त्वाचं लक्षण त्याच्यामध्ये, तो आपणा सर्वांमध्ये राहतो. ह्या जगामधल्या सगळ्या दृश्य गोष्टी आपल्यासारखाच व्यवहारतो, परंतु त्याच्यामध्ये जरा सुद्धा स्वार्थ असतो. सर्व बाबतीमध्ये विरक्ती म्हणजे वैराग्याचं परिपूर्ण दर्शन ते घडते त्याच्यामध्ये. आता हे वैराग्याचे दर्शन कशामुळे घडते? तर त्याच्यामध्ये विवेक आहे. आणि हा विवेक कशामुळे आला आहे? तर आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचे ज्ञान, सत्स्वरूपाचे ज्ञान, जे सत्य ते शाश्वत आहे त्याचे ज्ञान. जगामध्ये दोन गोष्टीचा पसारा दिसतो आहे, एक ब्रह्म आणि माया. मायेचं स्वरूप काय आहे? पिंड आणि ब्रह्मांड. पिंड आणि ब्रह्मांड, ज्या आपला देह आणि दृश्य विश्व. हे एकदा त्याला मिथ्या आहे असं कळलं, दोन्ही पण खरे नाही, तो त्याच्यातून सुटला. आणि जे सत्य आहे त्याने ते अंगीकार स्वीकारला. ती मिळवायला कुठे बाहेर जायला लागत नाही, बाहेर आहेच आहे, पण बाहेर आहे त्याचं स्वरूप आपल्या आत पण आहे. आत आहे आणि बाहेर आहे, वेगळे नाहीये, एकच आहे. बाहेरचे कळणे प्रचिती येणे अवघड आहे, पण अंतर्यामी स्थित जे आहे या देहामध्ये वसलेले आहे. देहाच्या रोमारोमामध्ये चैतन्य स्वरूपामध्ये व्यवहारते आहे. ते सहज ओळखता येण्यासारखे आहे. परंतु देहमी असं म्हटल्यामुळे चुकामुक झाली आहे आणि त्याने तेच बरोबर साध्य केलेला आहे. मी देह नाही, मी आत्मा आहे हा निश्चय त्याचा पक्का झालेला आहे. आणि मी जरी आत्मा असलो तरी मी सर्वांहून वेगळा नाही आहे. आकार रूपाने, आकार भौतिकाचं स्वरूप आहे, पंचमहाभूताचं स्वरूप आहे, त्याच्याहून वेगळं आहे. परंतु सर्वांच्या ठिकाणी असणारं चैतन्य आणि माझ्या ठिकाणी असणारं चैतन्य वेगळे नाही, एकच आहे हे त्याला निश्चित कळलेले असल्यामुळे त्याला सर्वांविषयी प्रेम असतं. उच्च नीच भाव नाही, सर्वांवरती प्रेम.
सर्व माझे स्वरूप असं ते उत्तम पुरुष जाणतो. त्यामुळे तो सगळ्यांशी प्रेमाने व्यवहार करतो. ते मगाशी सांगितलं, तो सत्याने व्यवहार करतो आणि प्रेमाने व्यवहार करतो. आता प्रेमाच्या व्यवहारामध्ये काय असतं तर सर्वांचा आदर ठेवतो. कोणाला हीन कमी लेखायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, द्वेष मच्छर करायचा नाही, असं करायचं नाही. समभावाने आणि प्रेमाने सर्वांशी व्यवहार करायचा. हे मुख्य लक्षण आहे त्याचं उत्तम पुरुषाचं. जसं तो आदराने सगळ्यांशी वागतो, प्रेमाने वागतो, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये परोपकार वृत्ती असते. परोपकार म्हणजे प्रेम असले पाहिजे, भेदभाव असता कामा नये, द्वेष नसता असता कामा नये आणि सर्वांना मदत करण्याचा वृत्ती असते पाहिजे. परोपकार आणि त्या या तिन्ही गुणामुळे त्याला लोकांमध्ये वावरून लोकांना आपल्यासारखे करण्यामध्ये आनंद असतो. परमार्थाची वेळ कशी आहे, परमस्वार्थ तो परमार्थ. परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे अशा गोष्टीचा स्वार्थ, स्वार्थ, स्वार्थ. स्वार्थ म्हणजे स्वीकारणे, अंगीकारणे, जाणणे, ओळखणे, ते होऊन राहणे. म्हणजे परब्रह्म जो परमात्मा आहे ते एकच सत्य आहे, श्रेष्ठ आहे, त्याचा अंगीकार करून राहणे तो परमात्मा. त्या मार्गाला तो लावतो. म्हणजे आपणासारखी करीत तात्काळ नाही, काळ वेळ. हा उत्तम पुरुष संत असतो, ज्ञानी असतो आणि जगाच्या कल्याणा संतांच्या वृत्ती त्या न्यायाने तो प्रकट झालेला अवतारी आहे तो. पण आत्मस्वरूपाची प्रचिती व्हायला पाहिजे असेल तर नित्य आहे त्याच्याविषयीचं प्रेम कमी झालं पाहिजे. जे जे आकार स्वरूप आहे, जड आहे आणि दृश्यरूप आहे, ते सर्व मिथ्या आहे. त्याचा त्याग करण्याची वृत्ती असली पाहिजे, निश्चय असला पाहिजे. म्हणजे वासनेतून मुक्त झाला पाहिजे, वासनेतून मुक्त झाला पाहिजे. हा उत्तम पुरुष प्रपंच पण उत्तम करतो आणि परमार्थ पण करतो. आता प्रपंच म्हटला की थोडी वासना असते. त्या वासनेमध्ये पण विवेक असेल तर ती वासना सुद्धा हानिकारक नसते. उदाहरणार्थ शरीर सुख पाहिजे तर ते मर्यादित राहून जे आपल्याला सदासती प्राप्त झालेले आहे आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर न करता तेच सर्व काही असं न जाणता देहाच्या गरजेपुरतं त्याचा उपभोग घेणे मर्यादित राहू आणि शरीराला जे गरजेचं आहे जगण्यासाठी ते पुरवणे. आणि जर अजूनही काही शरीराला भोगताना खाताना अनुकूल येतो, आनंद येतो, असं काय मिळालं तर सहज घेतो, त्याच्यासाठी कष्ट करत नाही. म्हणजे तो त्या प्रपंचामध्ये पण शांत असतो, प्रसन्न असतो.
आणि ज्ञानदृष्टीने वागतो, विवेकाने वागतो. मग प्रपंच आडवा येत नाही त्याच्या परमार्थाच्या. हे फार मोठी गोष्ट उत्तम पुरुषाकडून शिकण्यासारखी असते. त्याचं सगळ्यात मोठं असतं ते विवेकी, वितरागी, वैरागी, ज्ञानसंपन्न, परोपकारी, दयावंत, लोकांचे भलं करण्यामध्येच आपलं जीवन व्यतीत करतो तो. त्यासाठी त्याच्यामध्ये आळस जरा सुद्धा नसतो. आळस नाही, कंटाळा नाही. सहज स्थितीमध्ये राहतो, सहजानंद उपभोगतो आणि आपल्याला सुखी ठेवतोच, इतरांना पण सुखी करतो. हे उत्तम पुरुषाची लक्षणं आहेत. ही लक्षणं प्रयत्न केले तर सर्वांना प्राप्त होऊ शकतात. सर्व उत्तम पुरुष म्हणू शकतात. त्याच्यासाठी विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. आणि विवेक वैराग्य येण्यासाठी ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे तर संत सद्गुरू पाहिजे, भक्ती पाहिजे, परमार्थ. अज्ञानात जे जे केले जाते आहे ते पुढे जाऊन दुःखदायकच होते. पण ज्ञानदृष्टीने जे जे केले जाते आहे त्याचा आनंद चिरायुपणे, चिरंतन उपभोगता येतो. उत्तम पुरुषाची लक्षणं सांगण्याचा हेतू काय? प्रत्येकाने आपण कुठे कमी पडतो आहोत, त्याचं कारण काय आहे. प्रत्येकाचं रणगारण एकच असतं, त्याच्याकडे खूप धनसंपत्ती आहे म्हणून तो खूप आनंदी दिसतो आहे, आनंद मिळतो आहे अशी कल्पना आहे. माझ्याकडे काय नाही आहे. ही तुलनात्मक विचार जे आहेत ते प्रत्येकाला हानी करतात. विवेक असे येईल तर काय पाहिजे, किती पाहिजे देहाला आनंद करण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी हे कळलं तर बाकी किती असू दे अति त्याचा काय उपयोग आहे. त्याची जीवन जगण्याला अमुक रुपयाचा खर्च लागतो आणि खूप पुंजी जमवली आहे, जाता नाही ते टाकून जाणार ना, काय उपयोग आहे त्याचा. एक माणूस होता, स्वतःला खूप ज्ञानी समजत होता, लोकांना बोध सांगायचा, जीवन कसं जगायचं सांगायचं, स्वतःला सज्जन समजायचं. एक वर्ष थोडा काहीतरी पाऊस कमी पडला, दुष्काळ झाला, मग शेतात पीक जरा कमी आहे. मग ज्ञानी ना, हुशार, म्हणजे ज्ञानी तो तसा ज्ञानी नाही, हे व्यवहारिक ज्ञान. व्यवहारिक ज्ञानी व्यवहाराने चालतो. त्याने हिशेब घातला, किती धान्य पिकलंय, एवढं धान्य पिकलंय, कमी पडणार असं वाटतं. मग त्याने रोज किती लागतं त्याचा हिशेब केला, वर्षाला किती लागणार त्याचा हिशेब केला, तर 40 दिवसाचा कमी पडायला. आता त्याने आणखी असा विचार केला, हे 40 दिवसाचं धान्य कमी पडणार आहे, तर ते 40 दिवसाचे धान्य शेवटी कमी पडणार आहे. जे 365 दिवसांपैकी 40 दिवस गेले तर 325 दिवस त्या चिंतेतच राहायला लागणार आहे. 325 दिवस चिंता का करावी, आधी 40 दिवस उपाशी राहू, मी पुढे आनंदाने खाता आहे. 40 दिवस सगळं मेले, स्वतः पण मेला, खायला उरलत नाही कोण. म्हणून अतिस्वार्थ हा नेहमी हानिकारक आहे. खूप कमवले, श्रीमंतीचा देखावा करायला गेलात ना, तो पोरबळ धोक्यात आणतात, अडचणीत आणतात. ऐकतो ना आपण बातम्या, काय काय घडतंय, श्रीमंतांची पोरं काय करतात, पोरं करतात बापाला बघायला. आणि कायदा पण झाला, कमी वयस्कांना पोराने गाडी चालवली, काय अपघात केला, बाप जेलमध्ये, आई बाप दोघे.
विवेक पाहिजे. विवेक पाहिजे, स्वार्थ असता कामा नये. आपण सुखी व्हावे, इतरांना पण सुखी करावे. दुसऱ्याला दुःखात पण आपण सुखात राहायची इच्छा करतो, तो ही नाही, रबा नाही, तो कधी सुखी नाही. पण दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मांडतोय तो सदा सुखी, सदा सुखी, सदा प्रसन्न आहे. लोकांना त्याच्यापासून ऊर्जा मिळते, स्फूर्ती मिळते, ज्ञान मिळते आणि त्यांचे जीवन सुखाचं. पण हे ज्ञान, हा बदल आपल्यामध्ये भक्तीशिवाय होऊ शकत नाही, ज्ञानीपुरुष सद्गुरूच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही, परमार्थशिवाय होऊ शकत नाही. कारण हे शरीर जे आहे पंचमहाभूताचे आहे, 3 गुण तिथे बसलेले आहेत, त्यांचा आपसात मेळ नाही आहे. मग लोकांमध्ये एवढ्या दुर्वासना भरलेल्या आहेत, दुर्गुण भरलेले आहेत, मग त्यामुळे त्यांचे दुराचार आहेत आणि मग ते सगळं जग जगाची सगळी शिस्त बिघडून टाकतायत, घाण करतायत, लोकांना त्रास देत आहेत, दुःखी करतायत असे लोक. आणि ह्याच लोकांचा जास्त भरणा आहे. कारण जन्म जो आहे तो वासनेतूनच झाला ना. त्याच्यामुळे प्रत्येक जो जन्माला आला तो ते घेऊनच आलेला आहे. पण हे वासनेतून जेव्हा मुक्त होईल खरा, तेव्हा तो उत्तम पुरुष होईल आणि तो खरे जीवन, आनंदमय जीवन जगेल आणि आपला मोक्षमुक्ती पण घडवेल. म्हणून ज्ञानिक माणसाची संगत करा, म्हणजे संतांची संगत करायला पाहिजे. मग प्रपंच पण उत्तम होतो, परमार्थ पण उत्तम होतो. मग उत्तम पुरुष हे जगासाठी ज्ञानदिवा आहे, ज्ञानप्रकाश देतात आणि आनंद, शाश्वत आनंद प्रदान करतात. जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला वाचवतात. आणि उत्तम पुरुष कोणी पण म्हणू शकतो. निश्चय केला तर वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला, अशी केवढी उदाहरणं आहेत. त्रिविध तापे पोळला तो साधू म्हणावा मला, ज्याने अनेक दुःख कष्ट सहन केले आणि भगवंताच्या चरणी लागला, तो महंत झाला, साधू झाला, ज्ञानीपुरुष झाला. मग ज्यांच्यामध्ये काही रजोगुण तमोगुण जास्त असते, दुराचार, दुष्वासना असते, दुर्गुण असते, ते सुद्धा जर भक्ती मार्गाला लागले, साधन अभ्यास केला, संतांच्या ज्ञानबोधाप्रमाणे जीवन जगण्याचा निश्चय केला, ते सर्व उत्तम पुरुष होऊ शकतात. त्यांच्या जीवनातलं दुःख संपते आणि जी सुखाची धडपड चालू आहे जगामध्ये, त्याच्यातून ते मुक्त होतात, ते सुखी होतात. खरा आनंद ज्ञानातच आहे. अज्ञानात दुःख आहे, पण ज्ञान काय आणि अज्ञान काय कळले पाहिजे. त्याच्याशिवाय विवेक होत नाही, त्याच्याशिवाय वैराग्य नाही. विवेक नाही, वैराग्य नाही, तर ज्ञान नाही. जसे रथाला 2 चाकं बरोबर असतील तर रथ बरोबर चालतो. प्रपंचात स्त्री पुरुष दोघेही चांगले असतील, उत्तम पुढे असतील, त्यांच्या संसारात सुख आहे, आनंद आहे, शांती आहे, समाधान आहे, नाही तर नाही. तसं खरा ज्ञानी उत्तम पुरुष कोण आहे, ज्याच्यामध्ये विवेक आहे आणि वैराग्य आहे. विवेक वैराग्य आहे तर ज्ञान आपोआपच होते, उत्तम लक्षणं आपोआप येतात. आणि विवेक वैराग्य मात्र संत सद्गुरूच्या संगतीशिवाय, सद्गुरू भक्तीशिवाय प्राप्त होऊ शकतो. म्हणून प्रापंचिक जनांनी सर्वांनी ध्यान मार्ग स्वीकारा आणि आपला उद्धार करा. राजा विलास सिद्धरामेश्वर महाराज राजा